नेता परत होईल का नाही याची आपल्याला शंका वाटते. दादा थोडे हजरजबाबी होते, दादा थोडे रागीट होते, दादा प्रत्येक काम नियोजनबद्ध करणारे होते, लढणारे कार्यकर्ते त्यांच्या आवडीचे असायचे. म्हणून ते पहा, राष्ट्रवादीमध्ये असणारे अनेक आमदार हे सातत्याने लढणार आहे. खऱ्या अर्थानं विकासाची जाण असणारा हा नेता आज आपल्याकडे नाही आहे. त्यांना मी संपूर्ण कोल्हापूर शहराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक श्रद्धांजली व्यक्त करतो. जसा आनंदाचा दिवस आहे तसा आपल्या दृष्टीनं थोडा दुःखाचा देखील दिवस आहे. राज्याचे तडफदार माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांची आज जयंती आपण साजरी करू असं मला काही गेल्या 6 महिन्यापूर्वी वाटलं नव्हतं. माझ्या त्यांच्या अनेक आठवणी आहेत. खरं म्हणजे असा नेता परत होईल का नाही याची आपल्याला शंका वाटते. त्यांची कार्यपद्धती इतर नेत्यांच्या बाबतीत थोडी वेगळी होती. दादा थोडे हजरजबाबी होते, दादा थोडे रागीट होते, दादा प्रत्येक काम नियोजनबद्ध करणारे होते. दादा हे वेळेचं बंधन स्वतःसाठी घालून घेतलं होतं. त्यामुळे सकाळी 6 वाजता आपल्या कामाला सुरुवात करायची आणि त्यामुळं सर्व प्रमुख अधिकारी देखील त्या ठिकाणी 6 उपस्थित असायचे आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करायचे. खऱ्या अर्थानं दादा शिस्तबद्ध होते. माझ्या त्यांच्या अनेक आठवणी आहेत. दरवर्षी वाढदिवसाला मला पहिला फोन करायचा असेल जिल्हाधिकारी साहेब तर सकाळी 6 वाजता तर माझे अजितदादांचा फोन यायचा. आमच्या नेत्यांचा यायचा पण पहिला फोन मला कैलासवासी अजितदादांचा यायचा आणि ही आठवण माझी नेहमी माझ्या लक्षामध्ये राहिलेली आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या अनेक आठवणी माझ्या आहेत. मला आठवतंय 2014 साली राज्यामध्ये सत्ताबदल झाला आणि युतीचं सरकार आलं. राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून विनोदजी तावडे यांच्याकडे जबाबदारी होती. माझे छोटे चिरंजीव पुष्कराय यांना विलेपार्ल्याच्या नर्सिंग इंडिया कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं. त्याला थोडे मार्क कमी पडले होते. मॅनेजमेंट कोट्यातून त्यांना ऍडमिशन घ्यायचं होतं. सन्माननीय विनोदजी तावडे माझे जवळचे मित्र, कारण ते भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करायचे होते, एबीव्हीपीचं काम करायचे. आणि मग सभागृह सुरू असताना मी त्यांच्याकडे गेलो. विधान परिषदेच्या सभागृहाच्या बाहेर आम्ही बसलो असता त्या ठिकाणी दादा देखील त्यांच्यासोबत बसले होते. मी विनोदजींच्याकडे गेलो आणि सांगितलं, विनोदजी माझ्या छोट्या चिरंजीवांना या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, आपण थोडी मदत करू शकाल का? त्या ठिकाणी दादा देखील बसले होते. खरं म्हणजे विनोदजी मला म्हटले, राजेश आपण कोणत्या पक्षाचा आहे आणि ते कॉलेज कुठल्या पक्षाचं आहे, मला हे कठीण दिसतंय. मी म्हटलं ठीक आहे. दादा त्यांचं काम करून तिकडून निघून गेले. मला वाटलं ते निघून गेले पण ते निघून गेले नव्हते. ते सभागृहाच्या बाहेर माझी वाट पाहत थांबले होते आणि मी विनोदजींची भेट घेऊन गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर दादाने मला सांगितलं, इकडे या, तुमच्या चिरंजीवाचं ऍडमिशन आहे ना, मी तुम्हाला 10 मिनिटानंतर ऑफिसमध्ये पोहोचल्यावर फोन करतो. आणि खरोखर 15-20 मिनिटांना दादांचा मला फोन आला आणि दादांनी सांगितलं की संबंधित व्यक्तीला जाऊन भेटा, तुमच्या चिरंजीवाचं ऍडमिशन त्या ठिकाणी झालेलं. म्हणजे असा नेता, मी शिवसेनेचा, दादा राष्ट्रवादीचे, मी सत्ता पक्षाचा, ते विरोधी पक्षाचे, पण त्याने असं कधी कुणाशी असं ते वागले नाही. कार्यकर्ते, लढणारे कार्यकर्ते त्यांच्या आवडीचे असायचे. म्हणून ते पहा, राष्ट्रवादीमध्ये असणारे अनेक आमदार हे सातत्याने लढणार आहे. दुसरी एक आठवण मला त्यांची अशी आठवते. खरं म्हणजे 2014 साली 15 वर्षानं राज्यामध्ये सत्ता आली, महायुतीची सत्ता आली, युतीची सत्ता आली आणि मग 2014ला असेल, 17ला असेल, 19ला असेल, तिन्ही टप्प्यामध्ये मीडिया प्रत्येक वेळेला माझा पहिला जिल्हाधिकारी म्हणून फोटो दाखवायचे, हे मंत्री होणार. पण काय कोणाला माहितीये, आता माशी कुठं शिंदे हे कळत नाही. आणि नव्यानं शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागरांना मंत्रिपद मिळालं. दादाने माझ्याकडे सभागृहामध्ये भाषण केलं की मला वाटतं शिवसेनेसाठी लाट्या काट्या खाणाऱ्या राजेश क्षीरसागरला मंत्रिपद मिळेल, पण या जयदत्त क्षीरसागरांना कसं काय दिलं?
खऱ्या अर्थाने दादा हे कार्यकर्त्याची जाण असणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. 2009 मी ज्यावेळी पहिल्यांदा विधानसभेमध्ये विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो, खऱ्या अर्थाने माझं आणि मुश्रीफ साहेबांचं काही तितकंसं चांगलं नव्हतं. आणि मग एखाद्या आमच्या दोघांच्या गैरसमजातून त्यांनी माझ्यावर 5 कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मी म्हणलं करा, त्यांनी केला. थोडे दिवस हा दावा चालला. मला कोणीतरी वकिलांना हळूहळू कानात सांगितलं की दावा तुमचा उठला जातो, जरा काळजी घ्या. नागपूरला राज्याचं अधिवेशन सुरू होतं. मी म्हणलं आता करायचं काय? मुश्रीफ साहेबांना एकच औषध आधीच आला, त्याशिवाय दुसरं औषध नाही. आणि मग मी सभागृहाच्या मध्यंतराला दादाला हुकत गेलो. दादा बिर्याणी खात बसले होते. दादा म्हणे या तुम्ही पण बिर्याणी खा. मी म्हणतो दादा बिर्याणी खाईन, पण माझं एक काम तुम्हाला करावं लागेल. म्हणजे बोला काय आहे? म्हणजे दादा माझ्या मुश्रीफ साहेबांनी 5 कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय आणि आता मला असं वाटतं माझ्या उलटा जातो, मी 5 कोटी रुपये कुठून आलो? आता म्हणजे असं फोन घेतला आणि त्यांनी मुश्रीफ साहेबांना फोन केला, अहो राजकारणात असं चालायचं असतं, तुम्ही अशा पद्धतीने दावे दाखल करू शकता का? आणि मग मुश्रीफ साहेबांनी दावा देखील मागे घेतला. ही देखील आठवण माझी दादांची आहे. खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी कोल्हापूरसाठी दादांनी केलेल्या आहेत. 100 कोटीचं ज्यावेळी कन्व्हेन्शन सेंटर मंजूर झालं त्यावेळेला आम्ही सर्वजण दादांकडे गेलो. दादानंतर राज्यमंत्री झाले. दादांना म्हणलं दादा 100 कोटी रुपये पुरत नाही. दादा म्हणले मी आता देऊ शकत नाही. तुम्ही हळूच दादांना कानात म्हणलं, अहो दादा तुम्ही पुण्याला 750 कोटी रुपये कन्व्हेन्शन सेंटरला देता, मग कोल्हापूरला आम्हाला 300 कोटी का देत नाही? हो हो म्हणजे 300 कोटी कोल्हापूरसाठी मंजूर केली. खऱ्या अर्थानं विकासाची जाण असणारा हा नेता आज आपल्यामध्ये नाही आहे. त्यांना मी संपूर्ण कोल्हापूर शहराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक श्रद्धांजली व्यक्त करतो. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते, तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही जेईई, नीट आणि MHTCET च्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा.